हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणी विरोधात ओबीसी नेते आक्रमक, विदर्भात बैठकांचा जोर वाढला। मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने काढलेल्या जी.आर विरोधात एकीकडे न्यायालयात अनेक याचिका दाखल झालेल्या आहेत, तर दुसरीकडे ओबीसी समाजाचे नेते आक्रमक झालेले आहेत। काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार विदर्भातील नेत्यांच्या संपर्कात असून बैठकांचा जोर वाढलेला आहे। हैदराबाद गॅझेट ईयरच्या अंमलबजावणीच्या जी.आरमुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का होतोय असं त्यांचं मत आहे। त्यामुळे अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं जात आहे। मुंबई उच्च न्यायालयात 2 जनहित याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत। सरकारनं काढलेला जी.आर बेकायदा असल्यानं तो रद्द करावा अशी मागणी याचिकेतून केली आहे। तसंच याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत या जी.आरची अंमलबजावणी करू नये, त्याद्वारे कोणालाही कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी याचिकेत केलेली आहे, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिलेली आहे। राज्य सरकारने काढलेल्या जी.आरमुळे ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण झालेला आहे। त्यामुळे ओबीसी नेत्यांचे विदर्भात होणारे दौरे होणार आहेत आणि मराठा आरक्षणाच्या जी.आरमुळे ओबीसींचं नुकसानच होणार आहे। चौकशी करून अहवाल असा जी.आरमध्ये नमूद आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात मराठा समाज ओबीसीमध्ये समाविष्ट होईल अशी भीती विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे। कालही बैठक झाली आणि आज उद्यापासून विदर्भाचा दौरा ओबीसी संघटनेच्या सर्व नेत्यांना घेऊन आम्ही करणार आहोत। मुळात प्रश्न असा आहे की किती लोक येतील त्यापेक्षा ओबीसींचा आक्रोश मोठा आहे आणि हा जी.आर काढून ओबीसीवर मोठं नुकसान ओबीसीचं या सरकारने केलं आहे, हे आता ओबीसी समाजाला कळून चुकलेलं आहे। मुळात 2 गोष्टी लक्षात घ्या की हैदराबाद गॅझेटचा विषय काढून जर तो जी.आर काढला आणि ज्या जी.आर मधले चौकशी अहवाल असं एक फॉर्म काढलेला आहे, त्यामधून तर सरळ सर्व मराठा समाज ओबीसी मध्ये येणार आहे। 58 लाख नोंदी सापडल्याच्या गोष्टी सांगतायत, तर म्हणजे 58 लाखही मराठा आता ओबीसी मध्ये येईल, कोणीही मराठा शिल्लक राहणार नाही। आणि अशा स्थितीत एखादा मोठा समाज ज्यावेळेस ओबीसी मध्ये येतो तर हा संविधानिक अधिकार प्राप्त झालेला हा ओबीसी समाजाच्या अधिकाराचा आणि हक्कामध्ये शिरकावच आहे। त्यामुळे हा एवढा मोठा समाज जर पक्ष या ओबीसी मध्ये आल्यानंतर ह्या समाजाचं कुठे काही स्थान राहणार नाही। हा कुठेही नोकरीमध्ये दिसणार नाही, राजकारणात दिसणार नाही आणि यांचे शैक्षणिक क्षेत्रात दिसणार नाही। याचं प्रचंड नुकसान होईल आणि पहिलेच खाणारी 2 तोंड उपाशी आहेत आणि परत पुन्हा 4 तोंड त्याच्यामध्ये आली आणि तर मग कोणालाही पोटभर खायला मिळणार नाही आणि बळी तो कान पे जिसके हात में लाठी उसकी भैंस हा मोठा समाज जर आला तर मग या गरीब ओबीसी समाजाचं काय? अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये ओबीसी समाज आहे, त्यांची स्थिती फार वाईट आहे। हे कुठलाही एखादा सरकारने एक सर्वे केला तर त्यांना दिसून येईल की कोणाची स्थिती काय आहे। आणि आरक्षण हे सामाजिक, शैक्षणिक आणि मागासलेपणावर देत आहे, पण त्याचं कुठलाही ताळमेळ जुळत नसताना हा जी.आर काढून सांगायचं मुख्यमंत्र्यांनी की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि वरून इतके लोकांना घुसवायचं। आज धडध म्हणजे सरसकट प्रमाणपत्र वाटले जात आहे, फार मोठ्या प्रमाणात मोहीम राबवली जात आहे, नको त्या माणसाला पुरावे दिले जात आहेत। खालची यंत्रणा पूर्णतः एकदम दबावामध्ये येऊन या सर्व लोकांना प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू झालेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर।